नमस्कार मित्रांनो. धनु राशीकरता मार्च महिन्यामध्ये मोठ्या संधी येणार आहे आणि त्याचबरोबर मोठी फसगत सुद्धा होऊ शकते. अर्थात मोठ्या ज्या संधी आहेत ह्या तुम्हाला प्रारब्धाकडून मिळणार आहेत आणि ज्या चुका किंवा फसगत होणार आहे ही तुमच्याकडून होणार आहे, तुमच्या निर्णयामधून होणार आहे. ती कशा प्रकारची असणार आहे, कोणत्या ग्रहयोगामुळे होणार आहे आणि ती टाळता कशी येऊ शकते. तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे. या सर्व संदर्भात ही खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु जो तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आहे 11 तारखेपासून तो मार्गस्थ होणार आहे. हे खूप महत्त्वपूर्ण घटना आहे. यातून राशीचा जो षष्ठेश आहे शुक्र हा तुमच्या चतुर्थातून पंचमात भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्यातला आत्मविश्वास, तुमच्यातली ऊर्जा ही जबरदस्त दिसून येणार आहे. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात कारण तृतीय स्थानामध्ये मंगळ, रवी, राहू आणि बुध हे सर्व महत्त्वपूर्ण ग्रहांचं भ्रमण असणार आहे आणि त्यामुळे तुमच्यात ती जी ऊर्जा आहे ती अगदी नेक्स्ट लेवलची असणार आहे. अर्थात त्यामुळे आत्मविश्वास सुद्धा दुणावे, नवनवी कामं तुम्ही हाती घ्या, कामं करण्याचा उरकसुद्धा दांडगा राहील आणि लीड बाय एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो, तुमच्यातला जो लीडर आहे तो निश्चितपणे या महिन्यामध्ये जागा होणार आहे. जे मी सुरुवातीला सांगितलं की प्रारब्धाकडून तुम्हाला बऱ्याचशा संधी किंवा अशा प्रकारचं वातावरण मिळणार आहे, परंतु स्वतःहून नाही मात्र काही चुकी करू नका. तुमच्या राशीतला सगळा वीक पॉईंट हा आहे की तुम्ही समोरच्यावरती लगेचच्या लगेच विश्वास करता. तिथे मात्र थोडीशी काळजी घेणे गरजेचं आहे. परिस्थिती आणि व्यक्ती यावर लगेच विश्वास ठेवू नका. थोडंसं जास्त विचार करा. ट्रान्सपरंटली एखाद्या गोष्टीचा विचार करून नंतर निर्णय घ्या. कारण संधी तुम्हाला जबरदस्त येणार आहे, परंतु त्या संधीमध्ये प्रलोभन कुठलं आहे हे मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते जर का तुम्ही नेमके हरलं, म्हणजे तुमचे निर्णय जर का तुम्ही व्यवस्थितपणे घेतले, तर अर्थातच संपूर्ण मार्चचा जो महिना आहे हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. आरोग्याच्या बाबतीत म्हणजे मानसिक किंवा शारीरिक कुठल्याही प्रकारचे त्रास तुम्हाला होणार नाही, काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी हा तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आहे. राशीचा जो पंचमेश आहे मंगळ हा तुमच्या तृतीयात भ्रमण करतो आहे आणि जो लाभेश आहे शुक्र हा सुद्धा तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आहे. अर्थातच हा संपूर्ण महिना आर्थिक बाबतीमध्ये अतिशय उत्तम असणार आहे, काळजी करू नका. तुम्ही जे आधी कामं केलेली असतील किंवा कुठल्या लाभाच्या संदर्भातलं तुमच्या मनात अपेक्षा असेल तर ते लाभसुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहे. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका, किस्सा तुमचा गरम राहणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा काही चांगले लाभ तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहेत, काळजी करू नका. याचप्रमाणे लॉंग टर्ममध्ये जर का तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्या संदर्भातले सुद्धा तुम्हाला काही चांगले रिझल्ट्स या महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहे. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्य हे नेमकं कशा प्रकारचं आहे. तर साधारणतः तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये शनी आणि नेपच्यूनचं भ्रमण आहे, शुक्रसुद्धा तिथेच आहे आणि 15 तारखेला रवीसुद्धा तुमच्या चतुर्थात येणार आहे. घरातले एकंदरचे नातेसंबंध उत्तम राहतील, काळजी करू नका. छोट्या मोठ्या कारणामुळे थोडेसे घरातले जे मोठे व्यक्ती असतील त्याच्यावर थोडेसे वादविवाद होऊ शकतील किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. आणि त्याचा फारसा मोठा परिणाम गृहसौख्यावरती होणार नाही, तशी काय काळजी करू नका. या महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे फिरणं वगैरे जास्त आहे, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील आणि त्याचा परिणाम थोडासा तुमच्या मानसिकतेवरती होऊ शकेल. परंतु अर्थात तुमची जी रास ही स्टर्डी आहे, कितीही प्रकारचा शारीरिक मानसिक ताण सहन करू शकणार आहे, खास करून शारीरिक ताण सहन करू शकणारी आहे. त्याच्याबद्दल तशी काय काळजी करू नका. फक्त इथे तुमच्या निर्णयावरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपच्या बाबतीत सरळ सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे मंगळ हा मंगळ तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करताय. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर बाहेर गेला जाणं, चांगला टाईम स्पेंड करणं किंवा नवीन रिलेशनशिप करतासुद्धा हा जो संपूर्ण मार्चचा जो महिना आहे हा अतिशय शुभफलदायी असा प्रकारचा असणार आहे. गर्भवती महिलांकरता सुद्धा हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम असणार आहे. फक्त धावपळ, दगदग आणि प्रवास यापासून थोडंसं स्वतःला थोडंसं अलिप्त ठेवा. ते अतिप्रमाणात करू नका, ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या महिन्यामध्ये संपूर्णपणे तुमचा जोर लावा. अगदी 100% तुमचा द्या आणि तुमच्या कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. गेल्या काही महिन्यामध्ये का तुम्ही तयारी केली असेल तर त्याचे प्रत्यक्ष दर्शन तुम्हाला या महिन्यामध्ये मिळेल. अर्थात भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. तरीसुद्धा तुम्ही जर का जास्त मेहनत घेतली तर अर्थातच त्याचे रिझल्ट्स हे तुमच्या अपेक्षेप्रमाणे येते, याबद्दल काळजी करू नका.
यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीच्या सप्तमामध्ये गुरु भ्रमण करतो आहे आणि तो 11 तारखेनंतर मार्गस्थ होणार आहे. राशीचा जो सप्तमेश आहे हा तुमच्या तृतीयात भ्रमण करतो आहे. हा 24 तारखेपर्यंत वक्री असणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं, विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे राहतील. वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. फक्त त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. याचप्रमाणे धनुराशीच्या ज्या व्यक्ती विवाह सुख आहे, ज्यांना विवाह करायचा आहे, त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण जो महिना आहे हा अतिशय उत्तम आणि अत्यंत शुभप्रदायी अशाच प्रकारचा असणार आहे. यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे किंवा करिअर आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर करिअरच्या संदर्भात फिरणं वगैरे जास्त होईल. थोडंसं त्याकडे लक्ष द्या आणि करिअरच्या बाबतीमध्ये लगेचच्या लगेच मोठे निर्णय मात्र घेऊ नका. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. तुमच्यामध्येची थोडीशी वेगळी इमेज ही तयार होऊ शकते. हीच थोडी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. तुमच्याबद्दलचा थोडासा वेगळा एक गैरसमज असतो की तुम्हाला थोडासा इगोचा इश्यू आहे किंवा तुम्ही जास्तच थोड्या आत्मविश्वासामध्ये असता. तर हा थोडासा गैरसमज जे तुमचं कार्यक्षेत्रात त्या ठिकाणी पसरू शकेल तर त्या संदर्भात सुद्धा थोडंसं सजग राहणं गरजेचं राहील. बाकी जर का सांगायचं झालं तर अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा महिना आहे. संपूर्ण तुम्हाला संधी या महिन्यामध्ये मिळणार आहे. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव परिणाम हे नेमके कशा प्रकारचे असते. दिनांक 5 तारखेला रवी आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. तृतीय आणि सप्तम स्थानातून अतिशय उत्तम आणि अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. खास करून या दरम्यान तुमच्या कामाचा जो उरक असेल हा दांडगा असेल. जे कामं समोर येतील त्याचा फडशा तुम्ही पडू शकाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात काही नवीन काही गोष्टी करायच्या असतील, त्याची सुरुवात करायची असेल तरीसुद्धा हा जो कालावधी आहे हा अतिशय उत्तम असणार आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारणं, ज्या अविवाहित व्यक्ती आहेत त्यांच्याकडे सुद्धा विवाहाचे काही चांगले प्रपोजल येणं, विवाह फायनल होणं, साखरपुडा होणं, एंगेजमेंट होणं किंवा विवाहाच्या संदर्भातल्या काही चांगल्या घडामोडी होणं अशा प्रकारचे चांगले अनुभव सुद्धा तुम्हाला या दरम्यान निश्चितच येऊ शकते. दिनांक 7 तारखेला नेपच्यून आणि शुक्राची युती होणार आहे. ही सुद्धा तुमच्यासाठी शुभफलदायी असेल. खास करून घरामध्ये काही नवीन चीजवस्तू येणं किंवा घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान नक्की येतील. दिनांक 8 तारखेला शनी आणि शुक्राची युती ही सुद्धा तुमच्यासाठी शुभफलदायीच राहील. मात्र या दरम्यान थोडंसं घरातले ज्या मोठ्या व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. दिनांक 9 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे सप्तम आणि तृतीय स्थानामध्ये. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, नवीन कामाची सुरुवात, काही नवीन संधी तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील आणि या दरम्यान तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. खास करून वैवाहिक जोडीदार बाहेर केलं जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. राहू आणि मंगळाची युती 13 तारखेला होणार आहे आणि ही सर्वात अशुभफलदायी अशा प्रकारची युती आहे या महिन्यातली. जे मी सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की तुमचे जे निर्णय असतील त्यावर थोडंसं लक्ष द्या. तुमचे अंदाज चुकू शकतील, निर्णय तुमचे चुकू शकते किंवा भ्रमित होणं, फसलं जाणं, फसवलं जाणं, मिसगाईड होणं अशा प्रकारचे काही प्रलोभनं तुमच्या समोर येऊ शकतील. तर त्या संदर्भात नीट विचारपूर्वक निर्णय घेणं अत्यंत गरजेचं राहील. 5वा कालावधी आहे हा 12, 13, 14 या 3 दिवसामध्ये अशा प्रकारचे बऱ्याच प्रकारच्या काही गोष्टी तुमच्या समोर घडू शकतील. नीट सखोल विचार करून निर्णय घेणं अत्यंत गरजेचं राहील आणि तो तुमचे जे निर्णय असतील हे ट्रान्सपरंट ठेवा, पारदर्शक ठेवा, फॅन्टसीवर जाऊ नका. ज्या गोष्टी प्रत्यक्षात दिसत आहे किंवा ज्या गोष्टींचा काही आपण त्या गोष्टीच्या संदर्भात योग्य निर्णय घेऊ शकतो अशा गोष्टींबद्दल निर्णय घेणं योग्य राहील. दिनांक 15 तारखेला मंगळ आणि बुधाची युती ही तुमच्या तृतीयात होणार आहे. इथे सुद्धा स्वतःच्या मानसिकतेवरही थोडंसं लक्ष द्या. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. मात्र इथे एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहणारे त्या संपूर्ण महिन्यामध्ये. दिनांक 25 तारखेला रवी आणि बुधाची युती तुमच्या पंचम स्थानात होणार आहे. आता ही शनी आणि रवीची जी युती आहे तुमच्या चतुर्थात होणारी खरं तर. या दरम्यान घरातील ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर करू शकते, याकडे थोडंसं लक्ष द्या. अर्थात हा जो भाग आहे हा फारसा मोठा काही त्रासदायक होणार नाही. या महिन्यामध्ये चंद्रग्रहण आहे पौर्णिमेच्या दिवशी दिनांक 3 तारखेला आणि अमावस्या आहे 19 तारखेला. अर्थातच ग्रहणाच्या वेळेला थोडीशी आपली मानसिकता बदलते आणि तुमचं जे ग्रहणाचा जो प्रभाव आहे हा खास करून तुमच्या निर्णय क्षमतेवरती आणि मानसिकतेवरती जास्त प्रमाणात दिसेल. यामुळेच तुमची मानसिकता डामाडोल होऊ देऊ नका. छोट्या कारणामुळे तुम्ही लगेच टोक गाठू शकाल. या संदर्भात काळजी घ्या. खास करून या महिन्याच्या 3 आणि 19 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा वादविवाद
यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. महिना अतिशय उत्तम आहे. संधी तुम्हाला भरपूर मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यातली ऊर्जा आणि आत्मविश्वास हा जबरदस्तपणे दिसून येणार आहे. फक्त तुम्ही एकच गोष्ट सांभाळायची आहे, की जे काही निर्णय घ्याल, जी काही कृती कराल, ती नीट विचारपूर्वक करा. फक्त आणि फक्त इतरांनी सांगितलेलं आहे किंवा आपल्याला तसं वाटतंय म्हणून करू नका. नीट चाकल्ल्याने विचार करून निर्णय घेणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं धनु राशीचं मार्च 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.